चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला. तर बघा, नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रत्येक जिल्ह्याचे कोतवाल भरतीमध्ये कोतवाल पदासाठीचे रिक्त पद जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आणि इयत्ता चौथी पास असणाऱ्या सर्वच उमेदवारांकरिता ही एक सुवर्ण संधी असणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण हा एक व्हिडिओ घेऊन आलोय की एक्झॅक्टली जळगाव जिल्ह्यामध्ये किती रिक्त पद आहेत, मग ती कुठल्या तालुक्यासाठी असणार आहेत, ऍड दी जाहिरात जी येणार आहे ती केव्हा येईल आणि ती जाहिरात किती पदांची असणार आहे आणि ते पद त्या पदांमध्ये आरक्षित पद किती असणार आहे, सर्वच माहिती आपल्याला आजच्या सेशन मध्ये इथे डिस्कस करायची आहे. ओके, तर ही सगळी जाहिरात आपल्याला रिक्त पदे जी आहेत ती डिस्कस करायची आहेत. पण त्या अगोदर कोतवाल भरती म्हणजेच महसूल सेवकचा जो पेपर होणार आहे तर त्या संबंधीची एक बॅच आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सर्वच विषयांचे लेक्चर्स प्लस या बॅच मध्ये तुम्हाला सराव प्रश्नसंच तसेच मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका, प्रत्येक जिल्ह्याच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, प्रत्येक जिल्ह्याची विशेष माहिती जी आपल्याला परीक्षेला विचारली जाते, प्रत्येक लेक्चरच्या नोट्स, पीडीएफ नोट्स तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. आणि सोबतच तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या बॅचवर 599 ची ही बॅच आहे, त्यावर आपण रक्षाबंधन ऑफर ठेवली आहे, ज्यामध्ये 27, 28 आणि 29 ऑगस्ट 3 दिवस 599 ची बॅच फक्त 299 मध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, तर सध्या फीस फक्त 299 आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे. येत्या 3 दिवसांमध्ये बॅच जॉईन करून घ्या. ओके, तर बघा, आता जळगाव जिल्ह्याचे मंजूर पद 495 आहेत, त्यापैकी 409 पद भरलेली आहेत आणि 806 पदांसाठी आता जाहिरात जी आहे ती येणार आहे. म्हणजे जाहिरात किती पदांची असणार आहे तर 86 पदांची ही जाहिरात आता प्रसिद्ध होणार आहे. बरं, मग जाहिरात कधीपर्यंत येईल तर शासन निर्णयानुसार 30 नोव्हेंबरच्या अगोदर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. आणि ही भरती प्रक्रिया जर पूर्ण व्हायची असेल तर नक्कीच पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये या पदाची जाहिरात ही जाहीर होणार आहे. बरोबर, तर आता दुसरा प्रश्न हा राहतोय की एक्झॅक्टली जळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांसाठी हे पदभरती किंवा ही जी पदभरती आहे ही जाहीर होणार आहे. आणि सोबतच आणखी एक महत्वाची सूचना, जळगाव जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यांच्या ज्या जागा आहेत त्यांची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे. जर तुम्हाला इतर कोणत्याही जिल्ह्यांच्या जागा बघायच्या असतील तर आवर्जून त्या पीडीएफ मध्ये सर्वच जिल्ह्यांची रिक्त पदे ही मी मेन्शन केलेली आहेत. आता जर आपल्याला येणाऱ्या ऍड मध्ये कोणते कोणते तालुके असू शकतात असं जर बघायचं असेल तर मागच्या वर्षी 2023 ची जाहिरात जी आहे त्यामधले आकडेवारी आपल्याला यामध्ये दिसते. बघा, तर मागच्या 2023च्या जाहिरातीमध्ये जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, पाचोरा, भडगाव, रावेर, यावल, अमळनेर, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवळ, चाळीसगाव या सर्वच तालुक्यांसाठीच्या ज्या जाहिराती आहेत ह्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बरोबर, तर आता नेमकं कोणत्या तालुक्याच्या जाहिराती येत आहेत हे आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट आहे. पण या अगोदरचं एक आयडिया आपल्याला यावरनं मिळतीये की या अशा जाहिराती येत असतात. म्हणजे तालुका असतो, तालुक्यामध्ये त्या तालुक्यामधले जे कार्यालय आहेत म्हणजे त्या तालुक्यातील विद्यार्थी त्या तालुक्यासाठी फॉर्म टाकू शकतात. कळलंय? येस, तर बघा, निवड प्रक्रिया कशी असते तर जिल्हा निवड समिती आहे, 50 प्रश्नांची परीक्षा होते, 50 प्रश्न आणि 100 गुणांची लेखी परीक्षा होते, ज्यामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय असतात तर त्यामध्ये आपल्याला जीके हा विषय असतो म्हणजे इतिहास भूगोल, सोबतच स्थानिक परिसर आणि महसुली माहिती म्हणजे जळगाव जिल्ह्याची माहिती, महसुली माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे. सोबतच भाषा, अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं ज्ञान देखील त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. हा असणार आहे अभ्यासक्रम. आणि पात्रता काय असेल तर 4थी पास विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया जी आहे ही पार पडते. 4थी पास, काही जिल्ह्यांसाठी 10वी पास देखील असते. आणि वयोमर्यादा जर पाहिली तर किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष वयोमर्यादा असते. ठीक आहे, 40 वर्ष. आणि अर्थातच मागासवर्गीयांसाठी यामध्ये 40 वर्षाच्या वर काही जे वयोमर्यादा आहे त्यामध्ये आपल्याला सूट देखील दिलेली इथे आढळते. ओके, म्हणजेच तुम्हाला यामध्ये वयोमर्यादेमध्ये देखील सूट दिलेली आहे. ओके,
आता ह्या झाल्या आपल्या जळगाव पदाच्या जाहिराती, जळगाव पदाचे रिक्त पद आपण यामध्ये बघितलेली आहेत. जर तुमच्या मनात कोणतेही याविषयीची आणखी कोणतीही शंका असतील, कोणतेही प्रश्न असतील, आरक्षित पदांबद्दल प्रश्न असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला विचारा, मी त्याचे नक्कीच तुम्हाला आन्सर करणार आहे. सोबतच या महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीच्या बॅच मध्ये तुम्हाला सर्वच विषयांचे लेक्चर्स यामध्ये अवेलेबल आहेत. सर्व विषयांचे लेक्चर्स यामध्ये राहणार आहे. सोबतच यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रत्येक जिल्ह्याची विशिष्ट महसुली माहिती, प्रत्येक जिल्ह्याची 35 जिल्ह्याची जेवढीही जाहिराती आहेत सगळ्यांची माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. आणि सर्वच जिल्ह्यांचे रिक्त पद मी टेलिग्रामला टाकले, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते सगळेच रिक्त पद दिसणार आहेत. सोबतच सराव प्रश्नसंच, सगळ्या नोट्स पीडीएफ स्वरूपात सगळे लेक्चर्स यामध्ये असणार आहेत. आणि या बॅचवर येत्या 27, 28 आणि 29 तारखेला रक्षाबंधन विशेष ऑफर आहे. 599 ची बॅच फक्त तुम्हाला 299 मध्ये मिळते. ओके, तर अर्थातच ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आवर्जून जॉईन करून घ्यायची. तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला विचारा. आणि तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याची जाहिरात हवी ते देखील मला नक्की चॅट बॉक्सला सांगा. थँक्यू.